श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. कशा सर्वजण निश्चित मजेत असाल, असेच मजेत राहा. पहा, आपल्याला शत्रू नाही असं कधी होणारच नाही. प्रत्येकाला एक ना एक शत्रू असतो. प्रत्येकाला असं वाटत असतं की आपल्याला समाजामध्ये, घरादारात, प्रत्येक ठिकाणी मान सन्मान मिळावा. कोणीच आपल्याला अपमानित करू नये. प्रत्येकाने आपल्या मागं पुढं करावं. प्रत्येकाने आपल्या वाहवा करावी. भलाई मध्ये छोटं काम असो, मोठं काम असो, पण आपली एक इच्छा असते. अगदी मी असो, तुम्ही असो, सर्वजण असो, प्रत्येकाची इच्छा असते आपण काही जरी चांगलं केलं तर त्याचं गोड कौतुक आपलं केलं जावं. पण बहुतेक लोकांच्या नशिबी असं असतं की त्यांनी कितीही चांगलं केलं, कितीही मोठं जरी काम केलं तरीही त्यांना निंदा, नालस्ती, अपमानच भेटतो. त्यांना वाईट साईड दूषणच दिली जातात, वाईट साईडच बोललं जातं. त्याने कितीही मोठं कार्य जरी केलं तरी त्याचं तिथं काहीतरी अपमानच केला जातो. त्याला घालून पाडूनच बोललं जातं. तो व्यक्ती असं म्हणतो की बाबा रे, मी एवढं सर्व करत आहे, अगदी रात्रीचा दिवस करत आहे, इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्याने खूप सारी मेहनत केलेली असते. पण ती मेहनत कुणालाच दिसत नाही. उलट तेथे त्याला असं बोललं जातं की बाबा रे, तुझ्याकडे एवढा पैसा कुठून आला, तू एवढं कसं काय केलं, तुला एवढं नॉलेज कुठून आलं, आणि म्हणजे XYZ काहीही त्याला विचारलं जातं. काही प्रश्न विचारले जातात, नक्की त्याचं गोड कौतुक केलं जातं. पहा, तुमच्याही बाबतीत असं घडत असेल. तुम्ही प्रयत्न करून खूप पुढे आलेले आहात, कष्टाने रात्रीचा दिवस करून तुम्ही इथपर्यंत पोहोचलेले असाल, परंतु तुमचा आनंद हा लोकांना आनंद वाटत नाही. ज्यावेळेस ही आनंदामध्ये आपल्या येतात त्यावेळेस ते मागचं दुःख, मागचे दिवस, मागचं काहीतरी काढून आपल्याला दुःखी करूनच जातात. त्यावेळेस आपल्याला कुठंतरी असं वाटतं की बाबा रे, ही लोक का बरं माझ्या राशीला आहेत, ही लोक नेहमीच मला का बरं रडवतात, किंवा नेहमीच ही लोक मला का बरं अपमानित करतात. ती लोक घरातील असो, दारातील असो, नातेसंबंधातील असो, मित्र परिवारातील असो, किंवा तुमचे कलिक असो, उद्योग व्यवसायातील असो, कोणीही असो. पहा, काही लोकांना सवय असते की एखाद्या किती जरी चांगलं जरी केलं तरी त्यांना चांगलं बोलता येत नाही, निंदाच करावीशी वाटते. पण स्वामी नेहमी म्हणते, त्याचप्रमाणे तुम्ही आपले वडिलोपार्जित जे कोणी आहे, आजी आजोबा, त्यांच्याकडनं ऐकलं असेल की बाळा, निंदकाचे घर असावे शेजारी. कारण ज्यावेळेस निंदक एखादा आपल्या शेजारी असतो त्यावेळेस आपण अजून दुपटीने प्रयत्न करतो, अजून कष्ट करतो, आणि आपण आपलं ध्येय गाठण्यासाठी रात्रीचा दिवस करतो, आपण खूप मेहनत करतो. तर निंदक शेजारी आहे, कोणी जर निंदा करते, लक्ष देऊ नका. आपले जे स्वप्न आहे, त्या आपले जे वाटचाल आहे त्या वाटचालीच्या दिशेने, स्वप्नाच्या दिशेने वाटचाल करा. अजून प्रयत्न करा. उपाय, सेवा, तोडगे सर्व काही करत राहा. गुरुमाऊलींनी सांगितलं होतं, पहा, हितगुजमध्ये, मी तुम्हाला मागच्या पण एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. गुरुमाऊलीने हितगुजामध्ये सांगितलेलं, तुम्ही जेवढं नामस्मरण करा, तुम्ही जेवढी सेवा करा, तुम्ही जेवढं काही उपाय करा, सेवा करा, तुम्ही भक्ती कराल, कोणताही देवी देवता असो, असं नाही की फक्त स्वामी आई तर आहेच, परंतु तुम्ही ज्या कोणत्या देवी देवतांना मानता, तुमची कुलदेवी असो, तुमचं कुलदैवत असतो, तुमचे ग्रामदैवत असतो, आपली स्वामी असो, गणपती बाप्पा असो, किंवा कोणतंही दैवत असो, तर त्या देवतेची मनोभावे सेवा करा, मनोभावे नामस्मरण करा. कारण महायुद्ध, त्याचप्रमाणे विमान अपघात, रेल्वे अपघात, पुन्हा बायरोड अपघात, पुन्हा महामारी, आजारपणं ही येणार आहेत असं गुरुमाऊलींनी पाठीमागे हितगुजमध्ये सांगितलं होतं. त्याची सुरुवात तर झालेली आहे, आपण पाहतोय. अपघातांना सुरुवात झालेली आहे, महायुद्धालाही सुरुवात झालेली आहे. आता फक्त आणि फक्त करोनापेक्षा भयंकर रोग येणार आहे, हेही तितकंच खरं आहे. मग ह्या रोगातून जर आपल्याला तरायचं असेल तर आपल्याला आजपासूनच सेवाही करणं गरजेचं आहे. कोणतीही सेवा करा, असं नाही की कंटिन्यू मी तुम्हाला बोलते तुमचा कामधंदा सगळं काही सोडा आणि तुम्ही फक्त नामस्मरण करा किंवा देवदेव करा, असं मी नाही म्हणत. तुमचं जे काही कामधंदा आहे, उद्योगधंदा आहे, नोकरी पाणी आहे, सर्व करत करत तुम्ही सेवाही करा. जेणेकरून आपण जे काही कर्म करतोय, जे काही कार्य करतोय, आपल्या अवतीभोवती जे काही निगेटिव्ह वेव्ज आहेत त्यातून आपली सुटका होऊन आपली जे काही पूर्ववत येणारं संकट आहे, भविष्यात येणारं संकट आहे, त्यातूनही आपण तरून जाऊ. यासाठी आपल्याला सेवेला सुरुवात करायचीच आहे. हे झालं तर आजचा उपाय कोणता आहे का आपल्याला अपमानित कोणी करू नये, आपल्याला मानसन्मान भेटावा, आपल्याला घरात, दारात, प्रत्येक ठिकाणी मानसन्मान भेटावा, किंवा आपला जो कोणी शत्रू आहे तो शत्रू कायमचा संपावा, आपली शत्रुपीडा दूर व्हावी, आपल्या घरातील नकारात्मकता, नजर बाधा,
काळी पीडा, इरा पीडा, शत्रू पीडा काही असू द्या ते सर्व संपावं यासाठी आजचा उपाय आहे. उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचंही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे निश्चितच संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. पहा, हा जो उपाय आहे हा उपाय तुम्ही कोणत्याही आठवड्यातील मंगळवार, गुरुवार किंवा शनिवारी जरी केलात तरी चालेल, किंवा अमावस्या पौर्णिमेला जरी केलात तरी चालेल, किंवा तुम्ही अगदीच रोज जरी हा उपाय केलात तरीही चालेल. कारण पहा, भविष्यामध्ये खूप भयंकर संकट येणार आहे, त्यामधून तरुण जाण्यासाठी तुम्ही हा उपाय नियमित जरी केलात तरीही अतिशय उत्तम आहे, काही वावगं नाही. तर उपायासाठी साहित्य काय लागणार आहे ते सर्वप्रथम सांगते. पहा, तुम्ही धूप ज्यामध्ये जाळता किंवा घरामध्ये पहा धुरी वगैरे ज्या याच्यामध्ये करता, भांड्यामध्ये करता, ते भांडं घ्या, किंवा खोलगट एखादी मातीची पंती घ्या, किंवा तुमचा जो एखादा दिवा असेल तर त्या दिवा समजा खोलगट आहे तो दिवा जरी घेतला तुम्ही चालेल, किंवा पंती जरी खोलगट घेतली तरी चालेल. त्या पंतीमध्ये तिळाचं तेल घालायचं आहे. तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल ते घालायचं आहे, साधं तेल वापरायचं नाही. तर हे तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल घालायचं. दोन वातीची एक वात तयार करायची आणि हे जे आहे हा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा. ह्या दिव्याला एक आसन द्यायचं. आसन म्हणजेच एक प्लेट घ्यायची. प्लेटामध्ये थोडंसं तांदूळ ठेवा, तांदूळावरती हळदी कुंकू टाका, त्यावरती दिवा ठेवा, किंवा अगदी फुलांच्या पाकळ्यांचं जरी आसन केलं तरीही चालेल, काही हरकत नाही. आणि हा दिवा त्या याच्यामध्ये ठेवायचा, दिवा प्रज्वलित करायचा. धूप, अगरबत्ती जे काही आहे ते ओवाळून घ्यायचं. 3 अगरबत्ती लावून घ्यायची, 3च लावायची, 3पेक्षा कमी नाही. जास्त लावली तर हरकत नाही, परंतु कमीत कमी 3 अगरबत्ती लावायची. हे सर्व काय करायचं, देवांना तुम्हाला ओवाळून घ्यायचं. हा उपाय तुम्हाला देवघराच्या समोरच बसून करायचा आहे. स्वच्छ हातपाय धुवायचे, एक बसायला आसन घ्यायचं. आणि पहा, पिवळी मोहरी तुम्हाला या उपायासाठी घ्यायची आहे. पिवळी मोहरी बाजारामध्ये सहजरित्या मिळते. ती पिवळी मोहरी आणायची आहे आणि तुमची ही जी 3 बोटं आहे या 3 बोटांच्या चिमटीमध्ये धरायची. थोडी थोडी करून तुम्हाला त्या तेलामध्ये सोडायची. सोडत असताना हनुमान चालिसेचं पठण करायचं आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे हनुमान चालिसेमध्ये एवढी ताकद आहे की पिशाच बाधा असो, किंवा भूतप्रेत बाधा असो, किंवा करणी बाधा असो, काही इडापिडा असो, काही नजरदोष असो, कोणती काळी जादू असो, कोणती नकारात्मकता असो, सर्व दूर करण्याचं काम हनुमान चालिसा करते. म्हणून एक वेळेस तुम्हाला हनुमान चालिसेचं पठण करायचं आहे आणि पिवळी मोहरी कंटिन्यू तेलामध्ये सोडत राहायची आहे. त्यानंतर ना हिंग, पहा, तुमच्या घरामध्ये जो तुम्ही डाळीमध्ये टाकण्यासाठी हिंग घेता, हिंगाची जी पावडर घेता ती चालेल, परंतु त्या पावडरला तुमचा हात, पिरेड किंवा सुतक किंवा विटाळ असताना लागता कामा नये असा हिंग घ्यायचा आहे. समजा नवीन एखादी डबी आणा, त्यामधील हिंग वापरा तरीही चालेल. कारण आपण इतका मनोभावी उपाय करत आहोत आणि थोड्यासा 10-20 रुपयासाठी आपण तो जुना हिंग वापरण्यापेक्षा नवीन हिंगाची डबी आणा, त्या डबीमध्ये तुम्ही हिंग वापरा. थोडासा हिंग घ्यायचा आणि तेलामध्ये टाकायचा. आणि टाकत असताना माझा शत्रू कायमचा संपत आहे, किंवा मला त्रास देणार हा कायमचा माझ्यापासून दूर होत आहे, असं तुम्हाला फक्त इमॅजिन करायचं आहे. असं फक्त अफर्मेशन तुम्हाला त्या हिंगाला द्यायची आहे. पहा, हा जो दिवा आहे हा दिवा शनिवारी किंवा तुम्ही ज्या दिवशी उपाय करताय त्या दिवशी पूर्ण रात्रभर तेवत राहील किंवा पेटता राहील, एवढं मात्र काळजी घ्यायची आहे. उपाय कधी करायचा, तो उपाय तुम्हाला सूर्यास्त झाल्याच्या नंतरनं, म्हणजे सूर्य मावळल्याच्या नंतरनं झोपण्यापूर्वी रात्री 12च्या आधी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आणि उपाय केल्यापासून तो दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत हा दिवा तेवत राहिला पाहिजे, एवढं काळजी घ्या. रात्री उठून त्यामध्ये त्या दिव्यात तेल आहे का हे पाहत चला, आणि तेल नसेल तर तेल ॲड करत चला. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, व्यवस्थित आंघोळ वगैरे करायची आहे. आंघोळ झाल्याच्या नंतरनं हा दिवा विझलेला असेल तर उत्तम, नाही विझलेला तर थोडी वाट पहा. हा दिवा पूर्णपणे विझला, शांत झाला की त्यानंतरनं काय करायचं, त्या दिव्यामधील निश्चित जे हिंग आहे हे हिंग पूर्णपणे तेलामध्ये मिक्स झालेलं असणं, ते जळून गेलेलं असणं, परंतु जी काही मोहरी आहे आणि जी वात आहे ही वात तुम्हाला एक खोलगट दुसरी पंती घ्या, किंवा हे पहा माझं हे धूप किंवा आरतीचं हे भांडं आहे, यामध्ये मी हे उपाय करते. तर तुमच्याकडं पण असं जर एखादं भांडं असेल तर ते भांडं घ्या. त्यामध्ये काय करायचं आहे, तुम्हाला थोडंसं खाली तांदूळ वगैरे टाका. त्या तांदळावरती भीमसेनी कापूरच घ्यायचा. भीमसेनी कापडाचे 2-3 वड्या ठेवा, किंवा भीमसेनी कापूर ठेवा थोडासा. त्यावरती ही सर्व मोहरी आणि जी वात आहे ती वात ठेवा. पुन्हा एखादं 2 भीमसेनी कापूर ॲड करा आणि हे जे काही आहे हे प्रज्वलित करा. आणि हे प्रज्वलित करून याचे जे काही आरती आहे किंवा जो काही धूर आहे
हा पूर्ण घरभर पसरवायचा आहे. भले तुमचं 10x10ची सिंगल खोली असेल किंवा तुमचा बंगलो असेल किंवा तुमचा फ्लॅट असेल, प्रत्येक रूममध्ये तुम्हाला फिरवायचं आहे. फक्त टॉयलेट बाथरूम सोडून प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ही जे धूर आहे तो फिरवायचा आहे. फिरवत असताना तुमच्या घराचे जेवढे काही दारं खिडकी आहेत तेवढं ओपन ठेवायचं. आता हे फिरवून झाल्याच्या नंतर, हे सर्व शांत झाल्याच्या नंतर काय करायचं, ही वाटी किंवा हे जे काही तुमचं भांडं आहे हे अशाच प्रकारे घेऊन तुम्हाला बाहेर जायचं आहे. दक्षिण दिशेला तोंड करून उभं राहायचं आणि हे सर्व जे काही आहे ते जोराचं फुंकर मारून हे सर्व तुम्हाला दक्षिण दिशेला उडवून द्यायचं आहे. समजा फुंकर मारून काही जात नाही तर काय करू, तर हातामध्ये धरायचं आणि जोरात हाताला हिसका देऊन हे फेकून द्यायचं, दक्षिण दिशेला फेकून द्यायचं. फेकून दिलं की डायरेक्ट घरी यायचं. घरी आलात की जातानाच पाणी बाहेर ठेवायचं, स्वच्छ हातपाय वगैरे धुवायचे, चूळ भरायची, डायरेक्ट बाथरूममध्ये जायचं आणि व्यवस्थित स्वच्छ हातपाय वगैरे धुवायचे, चूळ वगैरे भरायची आणि तुमचं जे काही काम आहे ते करायचं. एक लक्षात घ्या, हे केल्याच्या नंतर कोणीही जीवाभावाचा व्यक्ती भेटला, कितीही जवळचा भेटला तरीही बोलायचं नाही, मागे वळून पाहायचं नाही, सरळ दिशेने घरी निघून यायचं. जाताना मोबाईलही घेऊन जायचं नाही. मग मी टाइमपास करत मोबाईलवरती बोलत चाललं तर चालेल का, नाही चालणार नाही. थेट घरी यायचं. घरी आलात की जे सांगितलं त्या पद्धतीने हातपाय धुवून चूळ वगैरे भरायचे, तुमचं जे काही दैनंदिन काम आहे ते करायचं. पहा, हा उपाय केल्याच्या नंतर अवघ्या काही तासांमध्येच तुम्हाला अनुभूती येईल की जो व्यक्ती तुम्हाला अपमान करत होता, जो व्यक्ती तुम्हाला कंटिन्यू त्रास देत होता, कंटिन्यू रडवत होता, कंटिन्यू तुमचा पाय खेचण्याचं काम करत होता, कंटिन्यू तुमच्याबरोबर निगेटिव्हच बोलत होता, तो तुमच्या बोलण्यासाठी तळमळेल, तो तुमच्या इतका चांगल्याचा विचार करेल, तो स्वतः येऊन त्याने जे काही केले त्याची क्षमा मागेल. मग तुमचा प्रियकर असो, प्रेयसी असो, नवरा असो, बायको असो, तुम्ही सासू सासरे असो, तुमचे दीर भाऊजाई असो, तुमचा भाऊ असो किंवा प्रियकर प्रेयसी कोणीही असो, प्रत्येक कोणीही असो, कुणाचा कोण शत्रू असेल हे सांगता येणार नाही. कोणी असो, प्रत्येक जण तुमच्याबरोबर बोलण्यासाठी तळमळेल, तुम्हाला भेटण्यासाठी तडफडेल. इतका छान, इतका प्रभावी उपाय आहे. पहा, एकदा करून महिन्यातून तुम्ही एकदा करा, दोनदा करा, तीनदा करा, प्रत्येक आठवड्यात एकदा करा किंवा अगदी दिवसाआड करा, रोज जरी केला तरीही चालेल. इतका छान, इतका प्रभावी उपाय आहे. काहीही लागत नाही हो. एकदा फक्त हनुमान चालीसाचं पठण करायचं उदी, मग फक्त धुरी वगैरे करून तुम्हाला दिवा पेटता ठेवायचा. खूप छान, खूप अनुभव सिद्ध उपाय आहे. खूप जणांना अनुभव आलेला आहे. निश्चित करा. तुम्हाला अनुभव आला तर निश्चित कमेंट्समध्येही येऊन सांगा. खूप छान तुम्ही सर्वजण सपोर्ट करत आहात, खूप छान कमेंट्स करत आहात. असंच प्रेम, असंच तुमचं सहकार्य नेहमी राहू द्या. झालेली सेवा स्वामींच्या रुजू. तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ, जे स्वामी समर्थ हे लिहिलं आहे विसरू नका. झालेली सेवा स्वामींच्या रुजू. श्री स्वामी समर्थ, जे स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.